नाशिक रोड जेल रोडवरील पाण्याची टाकी ते कन्या शाळेदरम्यानच्या मार्गावर पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे वाहने चालवणं धोक्याचं झालंय। अपघाताला नियंत्रण मिळण्याची शक्यता असून यामध्ये विशेषतः शाळकरी मुलांच्या जीवावर बेतण्याची भीतीही व्यक्त केली जाते। या मार्गावर चलार्थ पत्र मुद्रणालय, भारत प्रतिभूमी मुद्रणालय हे दोन महत्त्वाचे कारखाने आहेत। तसेच केएनकेला, सेंट फिलोमिना कन्या शाळा, आरंभ महाविद्यालय अशा डझनभर शाळा महाविद्यालय देखील आहेत। मध्यवर्ती कारागृह देखील याच भागात आहे। याशिवाय नाशिक रोड ही प्रमुख बाजारपेठही आहे। त्यामुळे या मार्गावर शाळकरी मुले, कामगार वर्ग तसेच अन्य नागरिकांची नेहमीच वर्दळ असते। दुचाकीबरोबरच शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या व्हॅन, ऑटो रिक्षा अशी वाहनं नित्यनेमानं या मार्गावरून धावत असतात। वाढत्या वाहनाच्या संख्येमुळे वाहतुकीसाठी आधीच अपुरा पडणारा हा मार्ग सध्या धोकादायक बनलाय। सेंट फिलोमिना शाळा आणि केएनकेला या शाळा एकाच वेळी सुटतात, त्यामुळे भीमनगर तसेच सेंट फिलोमिना शाळेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। त्यातच प्रेस कामगारांची जेवणाची सुट्टी होते, त्यामुळे गर्दीमध्ये आणखीनच भर पडत असते। या दोन्ही शाळांसमोर मुलांना घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहने थांबत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतोय। अशा परिस्थितीमध्ये रस्ता सुस्थितीत असणं गरजेचं आहे, परंतु हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्यावर पाईपलाईन टाकण्याचं काम करण्यात आलं होतं। त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती होणं गरजेचं असताना ते झालंच नाहीये। मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे। सध्या पाऊस सुरू असल्यामुळे या मुरुमाचा चिखल होत असल्यामुळे वाहने घसरतात। अपघातामध्ये शाळकरी मुले जखमी होतात। हे वास्तव असलं तरी त्याचे सोयरेसूतक महापालिकेला नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरीसह प्रवीण कुलथे, नाशिक रोड।